नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, लवकरच आपली ही स्टोरी निरोप घेत आहे. त्यानंतर मी आपल्या चॅनलवर एक नवीन लव्ह स्टोरी अपलोड करणार आहे, तीही पाहायला विसरू नका. वळूया आपल्या आजच्या भागाकडे. विजय तिला उचलतो आणि सरळ वॉशरूममध्ये नेऊन शॉवर खाली उभा करतो. शॉवर चालू होताच दीप्ती विजयला घट्ट मिठी मारते. काही मिनिटांमध्येच तिचे कपडे ओले होतात आणि अंगाला चिकटून बसतात. त्यामुळे विजय जास्तच आकर्षित होतो आणि जोरजोरात तिला किस करू लागतो, ज्यामुळे दीप्तीचा श्वास चढतो. विजय तिच्या अंगावरील कपडे उतरवतो आणि ते दोघे एकमेकांत हरवून जातात. इकडे खुशी वॉशरूममधून फ्रेश होऊन बाहेर येते. राजवीर काही मेल चेक करत असतो. तिला पाहताच तो लॅपटॉप बंद करतो आणि तिच्यापाशी जातो. तिला प्रेमाने मिठीत घेतो. खुशीही त्याच्या मिठीत शिरते. राजवीर म्हणतो, बायको, मला माहीत नव्हतं की माझी बायको इतकी हुशार आहे. खऱ्या गुन्हेगाराला सर्वांसमोर आणलं आणि त्याच्या तोंडून त्याला सर्व गुन्हे कबूल करायला लावलंस. मला एक सांग, तू मला काहीही न सांगता त्याच्या घरापर्यंत कशी पोहोचलीस? तेव्हा खुशी म्हणते, मी ध्रुव भाऊच्या मदतीने अजय देशमुखचा फोन हॅक केला आणि त्याच्या कारमध्ये GPS ट्रॅकर बसवला, ज्यामुळे मला बलदेव यांच्या घराचा पत्ता मिळाला. राजवीर म्हणतो, पण बायको, तुला स्वतःचा जीव धोक्यात घालायची काही गरज नव्हती. आपण दुसरा काहीतरी मार्ग शोधला असताना. त्यावर खुशी म्हणते, आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेनुसार होत नाही. त्याला एक ठराविक वेळ असतो आणि काही वेळेस आपल्याला धोका पत्करावा लागतो. आणि पहा, मी एकदम ठणठणीत आहे. आपलं कुटुंब पण व्यवस्थित आहे. अजून काय हवं? त्यावर राजवीर तिला पाठीमागून मिठीत घेतो आणि तिच्या कानाजवळ जाऊन म्हणतो, पण बायको, तुझ्या या वागण्यामुळेच मी तुझ्या प्रेमात आणखीच बुडत चाललोय ग. आणि आता मला फक्त आणि फक्त तूच हवी आहेस. इथून पुढे तू कोणताही धोका स्वीकारणार नाहीस, समजलं का? खुशी फक्त हो एवढंच बोलते. राजवीर खुशीच्या सुगंधात हरवत चालला होता. त्याचे शरीर गरम होऊ लागलं होतं. तो खुशीला कानाजवळ आणि मानेजवळ किस करू लागतो. तो तिचे केस एका बाजूला घेतो आणि तिच्या नाईटीवरील जॅकेट काढून बाजूला करतो. त्यानंतर तो तिच्या पाठीवर किस करू लागतो. खूप दिवस चाललेल्या गोंधळांमुळे ते एकत्र आले नव्हते. तो तिला सरळ उचलतो आणि बेडजवळ नेतो. नाईटी तिच्या शरीरावरून दूर करतो आणि स्वतःचे कपडे देखील काढतो. तो खुशीला खूपच आवेगाने किस करत होता. त्याचे ओठ तिच्या मानेवर, कानाजवळ आणि तिच्या चेहऱ्यावर फिरत होते. आता खुशी त्याच्यात चांगलीच हरवली होती. तो तिला उचलतो आणि बेडवर झोपवतो. नंतर तिच्या अंगावर येतो आणि तिला बेभानपणे तिच्या शरीरावर ओठ आणि हात फिरवू लागतो, ज्यामुळे खुशीच्या तोंडातून उसासे बाहेर पडत होते. तिच्या या मादक आवाजाने राजवीर खूपच उत्तेजित होत होता आणि स्वतःचा कंट्रोल गमावत होता. काही वेळातच तो कंट्रोल गमावतो आणि ते दोघे एकत्र येतात. इकडे बाथरूममध्ये विजय आणि दीप्ती, तर दुसरीकडे बेडरूममध्ये राजवीर आणि खुशी यांचा रोमांस चांगलाच रंगला होता. रिया काही कामानिमित्त घराबाहेर निघाली होती. एवढ्या रात्री ती एकटीच बाहेर जाताना पाहून ध्रुव तिला अडवतो आणि मी पण बाहेर निघालोय, मी तुम्हाला सोडतो असं म्हणतो. काही मिनिटातच ते रियाच्या कामाच्या ठिकाणी पोहोचतात. तो एक नाईट क्लब होता, जिथे रियाच्या मित्र आणि मैत्रिणी तिची वाट पाहत होते. ध्रुव रियाला एकटीने अशा ठिकाणी येणं सेफ नाही असं म्हणतो. तेव्हा रिया त्याला म्हणते, मला माहीत आहे, मी फक्त हा पेन ड्राईव्ह द्यायला आली आहे. मी हा पेन ड्राईव्ह देऊन 2 मिनिटात माघारी येते. कारण रियालाही ध्रुवसोबत थोडा वेळ घालवायचा होता. ती आतमध्ये जाते आणि पेन ड्राईव्ह तिच्या मैत्रिणीला देऊन बाहेर यायला निघते. पण काही लोक तिला अडवतात. त्यांनी खूपच नशा केलेली होती. ते तिला विनाकारण स्पर्श करू लागतात, ज्यामुळे रिया खूपच घाबरते. इकडे 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झालेला असतो आणि तरीही रिया आली नाही. त्यामुळे ध्रुव काळजीने कारमधून उतरतो आणि क्लबमध्ये जायला निघतो. आत जाताच तो रियाचा आवाज ऐकतो आणि त्या दिशेला धावतो. तो तेथील लोकांना खूप मारतो आणि मागे सारतो.
स्वतःच्या अंगावरील कोट रियाच्या अंगावर झाकतो. रिया खूप घाबरली होती. ते लोक तिथून निघून गेल्यावर ती ध्रुवला मिठी मारते आणि जोरजोरात रडू लागते. ध्रुव तिला बाहेर नेतो आणि कारमध्ये बसवतो. रियाची अवस्था पाहून ध्रुव तिला एका शांत जागी नेतो, जिथे फक्त समुद्राचा खळखळणारा आवाज, आकाशात चमकणारे तारे, चंद्राचा मंद प्रकाश एवढंच होतं. तो तिला म्हणतो, जेव्हा माझं मन उदास असतं तेव्हा मी इथे येतो. मला माहीत आहे तुमच्याबरोबर जे झालं ते चुकीचं आहे, पण त्यांनी तुम्हाला हात लावतात जर तुम्ही त्यांना अद्दल घडवली असती तर त्यांनी पुन्हा कोणत्याही मुलीकडे पाहण्याची हिंमत केली नसती. मला तुम्हाला समजवण्याचा किंवा काही सांगण्याचा हक्क नाही. पण तो काही बोलण्याआधीच रिया त्याला घट्ट मिठी मारते. तो तिला लांब करण्याचा प्रयत्न करतो, पण रियाने त्याला घट्ट मिठी मारली होती. ती म्हणते, तुम्ही मला जितकं स्ट्रॉंग समजता तेवढी मी नाही. आजपर्यंत माझ्या पाठी माझे दोन्ही भाऊ खंबीरपणे उभे होते, पण आता मला माझं असं हक्काचं कोणीतरी हवं आहे, जे मला समजून घेईल आणि वेळेप्रसंगी माझ्यासाठी उभं राहील. मला माहीत नाही मी हे जे बोलते ते बरोबर आहे की चुकीचं, पण तरीही आज मला माझं मन मोकळं करायचं आहे. ध्रुव, मी तुमच्यावर खूप प्रेम करते, अगदी मनापासून. पहिल्यांदाच मी तुमच्याकडे एवढी आकर्षित झाले की आता तुमच्याशिवाय 1 मिनिट पण मला राहावत नाही. मी याआधी कोणत्याही मुलासाठी हे फील केलं नाही. तुम्ही पहिले आणि शेवटचे आहात. तुमच्याशिवाय मला माझ्या आयुष्याची कल्पना पण करायची नाही. हे ऐकून ध्रुव तिला स्वतःपासून दूर करतो आणि म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही? मी तुमच्याविषयी असा विचार कधीही केला नाही आणि तुम्ही राजवीर सरांची बहीण आहात आणि मी एक साधा एम्प्लॉई. आपलं नातं कधीच जुळू शकत नाही. तुमच्या मनातून ह्या गोष्टी काढून टाका आणि जर ही गोष्ट सरांना समजली तर माझी नोकरी जाईल आणि खूप उशीर झालाय, आपण निघूया, असं म्हणून तो कारमध्ये जाऊन बसतो. रिया त्याचे शब्द ऐकून शांत बसते, कारण तिला माहीत होतं प्रेम हे जबरदस्तीनं होत नाही. त्यामुळे रियाने स्वतःशीच एक प्रॉमिस केलं होतं की ती ध्रुवला तिच्या प्रेमात नक्की पाडणार. ते दोघे थोड्याच वेळात घरी पोहोचतात. राजवीर आणि खुशीचा रोमांस अजूनही चालू होता, तर दीप्ती आणि विजय मात्र थकून झोपी जातात. पहाटेचे 4 वाजता राजवीर खुशीला सोडतो आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन देऊन वॉशरूममध्ये जातो. खुशी खूप थकली होती, त्यामुळे ती तशीच झोपी जाते. सर्वच सुरळीत चालू होतं. खुशी आणि राजवीर, दीप्ती आणि विजय यांचा रोमॅन्स दर दिवशीच चालू होता. रिया तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत होती. ध्रुव खन्ना परिवारात राहत असल्यामुळे तो नकळत रियाच्या प्रेमळ आणि दयाळू स्वभावाच्या प्रेमात पडला होता. त्याला तिच्याबरोबर वेळ घालवायला आवडू लागलं होतं. कोर्टात केस चालू होती. सतलज फार्मा इंडस्ट्रीज हे नाव बदनामीतून मुक्त झालं होतं. त्यांच्या कंपनीवरील सील हटवण्यात आली होती. करणवीर आणि हरप्रीत यांच्या नावावर लागलेले डाग देखील हटवण्यात आले होते. बलदेव चहल आणि अजय देशमुख यांना त्यांच्या गुन्ह्यांची कठोरात कठोर शिक्षा मंजूर झाली. ह्या घटनांमध्येच 1.5 महिना उलटतो. खुशी ऑफिसमध्ये डिझायनर पोस्टवर प्रमोट झाली होती आणि सर्व डिपार्टमेंट तिच्या हाताखाली तिच्या आदेशानुसार काम करत होती. त्याचबरोबर खुशीची ओळख सर्वांना समजली होती आणि ती या कंपनीची व्हाईस प्रेसिडेंट देखील होती. सगळं सुरळीत चालू होतं. ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी मीटिंग चालू होती. राजवीर, ध्रुव, खुशी आणि सर्व डायरेक्टर्ससुद्धा उपस्थित होते. खुशीला अचानक पोटात दुखू लागतं, पण तरीही ती मीटिंगमध्ये बसून राहते. काही वेळाने तिला अचानक मळमळतं आणि ती उठून वॉशरूमकडे धावते. राजवीरही तिच्या मागोमाग जातो. खुशी बाहेर आल्यावर राजवीर तिला, आपण डॉक्टरांकडे जाऊया, असं म्हणतो, पण खुशी त्याला नकार देते. कदाचित वारंवार जेवणाची वेळ बदलत असल्यामुळे मला असं होतंय, असं ती म्हणते आणि पुन्हा मीटिंगला जाते. सलग 2 दिवस ती उलटी, मळमळ आणि पोटदुखीने त्रस्त होती, पण तिला डॉक्टरकडे जायचं नसल्यामुळे ती राजवीरला काही ना काही कारण देत होती. पुढच्या दिवशी रविवार होता. सर्वजण छान नाश्त्यासाठी एकत्र आले होते. खुशी उलटीने खूपच हैराण झाली होती.
त्यामुळे तिची काहीही खाण्याची इच्छा नव्हती. ती सर्वांसाठी नाश्ता टेबलवर लावते. सर्वजण नाश्त्यासाठी बसतात. खुशी मात्र पोट खराब आहे असं सांगून हॉलमध्ये जाऊन वर्तमानपत्र वाचत बसते. सावित्रीजी राजवीरला काही विचारणार इतक्यात एक मेड खुशी मॅडम असे जोरात ओरडते. खुशीचं नाव ऐकताच सर्वजण हॉलच्या दिशेने धावतात. हॉलमध्ये खुशी जमिनीवर बेशुद्ध पडली होती. राजवीर पटकन तिला उचलतो आणि बेडरूमकडे चालू लागतो. विजय डॉक्टरांना फोन करतो. सर्वजण राजवीरबरोबरच त्याच्या खोलीत जातात. ती मेड देखील पाण्याचा ग्लास घेऊन जाते. राजवीर तिला हे कसं झालं हे विचारतो. त्यावर ती म्हणते, सर, मॅडम पेन घेण्यासाठी उठल्या होत्या आणि 2 पावले चालल्या. त्यानंतर त्या चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्या. राजवीर खूप घाबरला होता. तो पाणी शिंपडतो पण खुशीची काहीच हालचाल होत नव्हती. सावित्रीजी त्याला विचारतात, खुशीची तब्येत कधीपासून बरी नव्हती. इतक्यात डॉक्टर येतात. त्या खुशीला चेक करतात आणि राजवीरला विचारतात की त्यांना अजून काही त्रास होता का. तेव्हा राजवीर तिला उलटी, मळमळ आणि पोटदुखी 2 दिवसांपासून जाणवत होती असं सांगतो. डॉक्टर खुशीची ब्लड टेस्ट करूया असं म्हणतात आणि ब्लड घेऊन लगेचच लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.